मी खरंच कोणाशी नाडाविडण्यासाठी नाही आलोय. मैं तुमको रियलिटी बताना चाहता हूँ. यूट्यूब पे मैं 8 साल से हूँ. मतलब थोड़ा मैं क्लियर कर देता हूँ भाई. आज मेरे को ना कंटाला आ गया वही 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 चीजें करके कि ना कोई कोई लोग बोल रहे फेम लेने के लिए फेम मिल गया. अरे मैं 8 साल, मैं डायरेक्ट टॉपिक पे आ रहा हूँ. मैं कुछ ज्यादा बकबक करने नहीं, क्योंकि ना गाइज मैं शपथ बोलता हूँ, मैं रोया हूँ कल रात को. और मैं किसी के लिए रोता नहीं हूँ, लेकिन जो हेट कमेंट वगैरह आ रहे और अपने लोग की वजह से वो हेट कमेंट आ रहे, आपको कुछ मालूम नहीं है. टॉपिक आप पैसा रहता है ना, उसको दो बाजू रहते, काटा और छापा, हेड और टेल कुछ बोलते हैं ना, वैसा आप एक ही बाजू देख रहे हो. पीछे साइड क्या हुआ किसी को कुछ मालूम नहीं है, ना मैं कभी बोलूंगा. आपने देखा रहेगा मैंने एक बार भी टॉपिक निकाला है क्या, कौन से मीडिया पे, सोशल मीडिया पे, या कभी मेरे को जो कमेंट आए मैंने उसके ऊपर ही रिप्लाई दिया है. हमेशा मैंने किसी के बारे में कुछ भी नहीं कभी बोला. फिर भी आप ये कर रहे हो. आज रिक्वेस्ट है, मैं सबको पाव हाथ जोड़ के, जो पसंद कर रहे, जिनको मैं पसंद नहीं हूँ, उन सबको हाथ जोड़ के विनंती करता हूँ. आज जो बोलूंगा ना शेवट का, क्योंकि वो सुपर चैट वगैरह आ रहे, उसके ऊपर भी एक जन बोल रहा है इसके इसके नाम लेके तू बोल रहा है, तो तुझे वो लोग सुपर चैट कर रहे. ये सुन के ना मेरे को, मतलब 8 साल की हुई मेहनत, 8 साल किया हुआ, मतलब कितना, मतलब क्या बोलूं मैं, मेरे पास शब्द ही नहीं है. प्रतीक पाटिल ये ऐसे बंदे हैं ना, मुझे बहुत ज्यादा पसंद है. किसी के मतलब नहीं, क्या ये जो बालिश रहते हैं ना, जिनको मालूम नहीं कुछ नहीं, मैं तो उनको रिक्वेस्ट करता हूँ, जिनको मेरा कंटेंट पसंद नहीं, या किसी, अनसब्सक्राइब करो ब्रो, अनसब्सक्राइब करो बाबा. जो सच्चे लग रहे उनको आप फॉलो करो. मैं हाथ जोड़ के ही बैठा हूँ, क्योंकि मैं ना हार चुका हूँ एक्सप्लेनेशन दे दे के. कोई बोल रहा है नए ग्रुप बनाए, कोई बोल रहा है अपने अपने स्ट्रीम पे भड़ास निकाल रहे हैं मेरे ऊपर. मैं किसी के बारे में कुछ बोला भी नहीं, मैं तो नाम भी नहीं लेता किसी का, मेरे को इंटरेस्ट भी नहीं है नाम लेने में. कोई बोल रहे ग्रुप बनाए. अरे तुम लोग जब घूमने गए थे अभी, तो क्या ग्रुप में गए थे, क्या अपने अपनी बस पकड़ के गए थे? ग्रुप में ही गए ना. अगर एक काम बंद पड़ गया तो दूसरा काम तो ढूंढेंगे ना, क्या भूख से मर जाएंगे? काम तो ढूंढेंगे ना मेरी जान. अरे ये जो पीछे से आते लावा लावी करते, और देखो दो तरह के आदमी होते हैं. एक इस कान से सुनो, इस कान से सुनो, मतलब छोड़ दो. कोई कोई आदमी रहते पकड़ के रखते, हलके कान के उसे बोला जाता. करण भाई ना हे बोलला असन, तुला असं वाटतं बोलला नसन, मग तेच धरणार, त्याच्यावरच बोलणार. पण 8 वर्ष जो स्वतःचा जीव, गाइस मेरा ना दिमाग खरंच सच्ची में गाइस स्टेबल नहीं है. मैं एकदम पूरा मेंटल हो चुका हूँ. मतलब कल से जो मैं सुना हूं ना, कि पहले एक इंसान प्यार की बातें कर रहा है, दूसरा कोई आके कुछ बीच में बोल गया, डायरेक्ट भड़कने वाली बातें. अरे क्या है, आप ही बताओ ना. मैंने ऐसा क्या किया कि आप जो मुझे इतना हेट दे रहे हो, मुझे दे रहे हो, वो विक्रांत सक्सेना को दे रहे हो? अरे डेविल रेस गेमिंग इतने दिन से मतलब स्ट्रीम पे क्यों नहीं खेल रहा है? मैं था, जब से मैं था तब कौन थे? बाकी के किधर थे सब? ये कभी आप लोगों ने सोचा हेट करते हो, डैडी ने, अपने भाई ने, आपके काका के लड़के ने कुछ मतलब गलत किया, तो आप डायरेक्ट उसको हेट करना चालू कर देते हो. इससे पहले तो करण भाई बादशाह था. करण भाई आप ऐसे साथ रहो, ये करो ये करो. करण भाई गया तो कुछ तो रीजन रहेगा गाइस. हमारा प्यार लोगों को नहीं देखा गया. प्यार ज्यादा था ना हमारा, तो नहीं देखा गया लोगों को. मैं मतलब ना, मैं सच्ची में मेरे को एक्सप्लेनेशन नहीं देने का, क्योंकि जिस दिन मैं फूट गया ना गाइस, मैं धमकी नहीं दे पाता. ये मैं जिस दिन बोलूंगा ना, अपना ही गलती है गाइस, मेरा ही गलती है. मेरा ही इंटरनेट मर रहा है, पॉकेट लॉस हो रहे हैं, बहुत ज्यादा लेवल पे पैकेट लॉस हो रहा है, क्योंकि ना बफर मार रहा है. क्योंकि मेरे को लगता है कोई तो भी एक पार्ट डाउन है. मेरा ही गलती, हर चीज में मेरा ही गलती था. एडजस्ट कर लेना भाई को गाइस. मैं जो भी है आपके लिए कर रहा हूँ. मेरे को जैसा जम रहा है वैसा मैं आपके लिए कर रहा हूँ. जो कंटेंट जम रहा है मैं आज आपके सामने फाइनली बोल देता हूँ. ना मैं आज के बाद आपको कौन से ग्रुप में दिखूंगा,
मतलब जो भी लोग आपको मालूम है, मैं ज़्यादा बहुत बात मेरे को नहीं बोलना है, ना मैं उस ग्रुप में जाऊंगा, ना भी किसी के साथ दिखूंगा, क्योंकि मुझे नहीं चाहिए ऐसा। नहीं चाहिए कि मैं ऐसा लड़का हुई नहीं, मैं किसी का सुन के लेने वाला नहीं हूँ। गाइस मैं बताना चाहता हूँ, मैं ठीक ठाक बिजनेस करने वाला बंदा हूँ। मैं अब बहुत जन बोलेंगे तो फिर यूट्यूब पे क्या कर रहे हैं पैसा कमाने के लिए, मुझे मालूम है ये भी बोलेंगे, क्योंकि बोलने वाले होते हैं, उनका मुंह में रोक नहीं सकता। गाइस ये यूट्यूब में आने की वजह से मैंने बहुत दादागिरी, पुलिस स्टेशन, ये वो सब चीजें की है लाइफ में। बहुत ज्यादा आउटलाइन पे मैं चला गया था। आप जैसे लोग जो प्यार करते, अरे करण भाई तुला भेटायचंय, एक सेल्फी काढायचा आहे, तुला गळ्याला भेटायचंय, कोण पाया पडतंय, कोई आके हक कर रहा है, कोई कुछ गिफ्ट भेज रहा है, कोई क्या कर रहा है, आप लोगों ने प्यार देके, आपने वो कहानी सुनी रहेगी वाल्याचा वाल्मिकी होणं, तसा माझा प्रकार है। मैं बोल बच्चन नहीं हूँ, मैं मारूंगा ये वो करने वाला, मैं डायरेक्ट मार देने वाला बंदा था, मतलब मैं डायरेक्ट फटकाता था। मैं जो भी है, इस यूट्यूब में आने से ना मैं स्टेबल हो गया, घर की मम्मी वगैरह शांत हो गई कि मेरा झगड़ा नहीं, 8 साल में ना किसी का पुलिस स्टेशन हुआ, ना कुछ हुआ, कुछ भी नहीं हुआ ना। मैंने मतलब मैं बस आप लोगों ने जो प्यार दिया ना, वो प्यार की वजह से मैं कभी था। मैंने एक बार, आपको याद रहेगा, मैंने एक लाइव स्ट्रीमिंग की थी GTA की। जब मैंने वो लाइव स्ट्रीमिंग की थी ना, तो हमारे में ही किसी ने बोल दिया था, अरे हा पुढं करतोय, हा तो तुझ्यापेक्षा मेन बनायला चालला है, हे कर। गाइस उस दिन मम्मी की कसम खाई थी मैंने कि मैं लाइव स्ट्रीमिंग नहीं करूंगा, क्या किसी को बुरा ना लगे कि बाबू मैं पुढे कर रहा हूँ। मैंने उस दिन से लाइव स्ट्रीम नहीं किया, मैं 4 साल मैंने लाइव स्ट्रीम नहीं की। ये लाइव स्ट्रीम करने के पीछे एक ही रीजन है कि इधर उधर जाके झगड़े, ये वो 12 लफड़े करने से अच्छा मैं इधर शांत बैठता हूँ, आपके साथ बैठता हूँ, बोलता हूँ, अच्छा लगता है। ऐसा नहीं पैसे आ रहे, यूट्यूब आ रहे, पैसे में कमा रहा हूँ यूट्यूब से, ऐसे नहीं कि मुझे पैसे नहीं आ रहे, पैसे अच्छे खासे आ रहे, कमा रहा हूँ मैं पैसे, और जो कर रहा हूँ मैं आपके सामने कर रहा हूँ। कैमरा लिया, ये लिया वगैरह सब चीजें, डैड ने गिफ्ट किया, भाई ने गिफ्ट किया, वो अलग बात है। लेकिन आप बोल रहे हो फेम भेटलं, फेम भेटलं, काय काय बोल रहे का काय जाणं, काय भेटलं फेम, मला सांगा जरा। तुमचं प्रेम कमवलं, हे फेम असेल तर भाई मी फेम कमवलं, तुम्ही लोकांनी जीव लावला, हे फेम मी कमवलं, आणि मी फेम डिगर आहे, मग मान्य आहे मला। तुमचं प्रेम करणं एखाद्या क्रिएटरवर, मी एकटा नाही बोलत, सगळ्यांवर बोलतोय, ज्याच्यावर प्रेम करणं जर फेम असेल तर मग आम्ही फेम डिगर आहे। मिलिंद YT ब्रो मी कधीच आता कोणाबरोबर येणार नाही। मग ज्यांना मला बघायचं त्यांनी अनसबस्क्राईब करा। बफरच्या तर आता काय बोलू, हा ज्याला नाही बघायचं त्यांनी अनसबस्क्राईब करू शकता गाईज, मी फोर्स नाही करणार। काल असंही खूप काय झालं विषय, पहिले एक व्यक्ती चांगलं बोलत होता, नंतर कोणतरी मध्ये येऊन बोलून गेलं, अरे तुझा तो कालचा विषय जो तुम्ही घेतला ना, फुल अँड फायनल संपवला हा विषय तुम्ही, आता बरं वाटलं, त्याच्यानंतर समोरचा माणूस पिसळला। या पिसळी वरना हे ग्रुप तुटले, आणि या ग्रुपमध्ये सगळे पिसळी करणारेच आहेत। त्या चेतनला पण विनाकारण तोडला जातो, कारण का तो स्पष्ट बोलणारा माणूस आहे समोर, त्याचं माझं नाही जमत तर नाही जमत, म्हणजे आमची अशी भांडणं असायची का तो थोडा बोलला का मी 2 शब्द एक्स्ट्रा बोलणार वगैरे वगैरे। तर हेच विषय भाऊ, मी फेम कमवलं, तुमचं मी कमवलं भाऊ फेम। बाकी फेम मध्ये भाई, या फेमनी मला आता खूप त्रास व्हायला लागलाय, शपथ सांगतो। हे फेम डिगर। अरे जेव्हा 8 वर्ष होतो तेव्हा भाई तुम्ही एक छान दिसता, तुम्ही एकत्र खूप गोड दिसता, असेच बरोबर राहा। आणि भाई एखादा माणूस तो ग्रुप सोडतोय, का सोडतोय, कशामुळे सोडत असेल, याची चुकी आहे का त्याची चुकी, अरे एकही हे नाही भाई, एक को भी ऐसे नहीं लग रहा इसका क्या हुआ रहेगा, अरे इसने क्या बोला रहेगा, इसका भी गलती होएगा क्या, नहीं, बस जजमेंट, ये गलत है, ये करण गलत है, क्या गलती की, एक गलती तो बताओ।
मैं कभी किधर बोला क्या सोशली, क्या मैं स्ट्रीम पे बोला किसी के बारे में कभी ये मेरे साथ ऐसा हुआ वैसा हुआ, ना वो दोस्ती के बाद ये किया ना वो किया, मैं कभी नहीं बोला। ना मेरे बैकग्राउंड में रहते वो बोला, मैंने पहले ही वार्निंग दी है, बाबा कोई पीछे से मत बोलो, मुझे मालूम है मेरे को कोई बोलने का दम नहीं रखेगा, तुमको ही तोडेंगे। आणि आई शपथ त्याच्यानंतर मी माझा जो ग्रुप आहे, मी ग्रुप बनवलेला आहे, ज्याला माझ्या ग्रुपचा राग आहे, त्याच्यामध्ये माझा अभिज आहे, सक्सेना आहे, जिटेकर आहे, मालवणचा नोबित आहे, अजून एक व्यक्ती आहे, तो अजून जॉईन नाही झाला आम्हाला, हा मी ग्रुप बनवलाय, शपथ ग्रुप बनवलाय। माझा कॉन्टेंट तुम्हाला आवडला तर तुम्ही बघा, नाही आवडला तुम्ही नका बघू, मी परत कोणत्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही। आम्हाला जज नका करू दे यार गाईज, जजमेंट तेव्हाच द्या, नाण्याच्या दोन बाजू चेक करूनच बघ जजमेंट द्या। मी तुम्हाला एक ऐकवणार होतो विषय, पण मला कोणाला हेट नाही द्यायचा, जर मी ऐकवलं असतं ना 735 लोक बघतायत, इथून डायरेक्ट निघून गेले असते तिकडे, ज्या व्यक्तीचा मी तुम्हाला आवाज ऐकवला असता। भरपूर लोकांना वाटत असेल मी भेटायला आलो नाही, हा मॅटर सॉल्व्ह करायला नाही आलो, मी 100 किलोमीटर लांब हा मॅटर सॉल्व्ह करायला आलो होतो, पण तेव्हा मला बोलले नाही भेटायचं मला। मी भरपूर लोक ग्रुपमध्ये बोलतो, मी कोणाचं पर्टिक्युलर नाव घेत नाही भेटायचं मला। ठीक आहे, तुम्हाला माहितीच नाही मी भेटायला आलो होतो का नाही आलो होतो, मी हा सॉल्व्ह करायला आलो होतो का नाही आलो होतो। तर कालच मी बघितलं बरेच जणांचं, जे आम्हाला करण भाऊ बरण भाऊ करून आले, ते सांगतात तुम्ही आता मॅटर मिटवला ना बादशाह, मग त्याच्यानंतर समोरची व्यक्ती भडकली। हेच करण्यामुळं भले भले ग्रुप तुटले आणि मी भले भले दोस्त सोडले। तुम्ही पण तुमच्या ग्रुपमध्ये क्लीन राहा, मी क्लीन, मी डेअरिंग ठेवतो समोर, मी जे काय केलंय ते बोलायचे असेल डेअरिंग तर बोला सर। आणि मला वाईट वाटतं गाईज, प्रत्येकाला मन असतं, तुमच्या मागणं तुम्हाला काय बोललं गेलं ना तर तुम्ही जीव टाकायचे। माझा जीव होता समोरचा माणूस, मी त्याच्यासाठी भर रस्त्यात पण मारायला तयार होतो, भर रस्त्यात जीव होता माझा, हा यार राहणार मनात कुठेतरी राहणार, पण मी त्या ग्रुपमध्ये कधीच दिसणार नाही। हे मॅटर सॉल्व्ह होतील नाही होणार मला माहिती नाहीये, मी नाही दिसणार त्या ग्रुपमध्ये परत कधीच। एक मिनट गाइस, गरुड़ा गेमिंग लव यू मेरी जान। गरुड़ा तू आहेस? काही गरुडा पण आहे ना माझा भाऊ आहे भाई, विषय असा आहे, आमचा काही विषय नाही, जर तोच असेल तर माझा गरुडाच असेल तर तो भाऊ आहे, मी त्याशी बोलतो अधून मधून, आमचं बोलणं असतं। एक मिनिट काय, जरा मला 2 मिनिटं द्या फक्त।
विषय काय माहिती काय, त्याच्यामुळे आणि या लावालाव्यांमुळे मला तो ग्रुप नको. त्या ग्रुपमध्ये खूप हलकं कानाचा विषय आहे, तर ते नको मला. परत मला सॉल्व्ह पण नाही करायचं आणि मला नाही जायचं त्या ग्रुपमध्ये, नको. मी काल बघितली स्ट्रीम, मला क्लिप आल्यामुळे स्ट्रीम म्हणजे क्लिप आलेली मला, तर त्याच्यामध्ये बघ आमचा जीव आहे एकमेकांना, हे कोणी किती अवॉइड केलं तरी आहे, जे तुम्ही फ्रँक सांगतो तुम्हाला. पहिला तो माणूस खूप चांगलं बोलत होता, कोणाला राग नका, हेट नका देऊ, कमेंट नका करू, कोणावर तुम्ही अरे नको स्ट्रेस, अरे स्ट्रेस नाही वेदांत देशमुख, मी स्ट्रेस नाही घेते, स्ट्रेस नाही घेते मी, फक्त एवढंच सांगतोय का मी परत मला ती कमेंटच नको आहेत, हा का ना तुझ्या बरोबर ना, तो का नाही बरोबर, सगळ्यांना त्रास होतो काय, त्याच्यावरच झालेला विषय. लगेच एक कोणतरी मागणं येणार आणि बोला तुम्ही जो मागचा विषय तो आता शेवटचं फायनल करताय ना, हे मला खूप बरं वाटलं. आता टॉपिकला तुम्ही सांगणार आमच्यातले विषय, भाऊ भाऊ करून तुम्ही आमच्यापर्यंत आले, शिडी बनून चढले, तुम्ही आम्हाला बोलणार. आणि मग त्याच्यानंतर मग हा चढवतो, तो चढवतो, हे करून चढाचढी करून समोरचा माणूस भडकणार ऑब्विसली. सगळं चांगलं चाललं होतं, मी बोललो चल सुंदर आहे, त्याला पण समजते का हेट चाललाय, प्रत्येकाला हेट येतोय, त्याला पण लोक बोलतात, सगळ्यांनाच लोक बोलतात, ते विक्रांत सक्सेनालाही तोडतात का त्यांनी वाद केला, त्याचा काय संबंध आहे, त्याचा काय विषय आहे. आणि मी एक्सप्लेनेशन का देतो माहिती काय, देणं गरजेचं. मी एवढे दिवस काय बोललोच नाही कधी कोणाला. बघ मला त्या ग्रुपमध्ये फक्त एकच व्यक्ती आवडायची, आवडत होती आणि आवडत राहणार, एवढंच सांग. खूप चांगला बॉन्ड आमचा तोडला, खूप चांगला बॉन्ड आमचा तोडला. आणि गाईज बघा, एखादा बिझनेस लॉस झाला तर दुसऱ्या बिझनेसवर हातपाय मारायला लागतात, कारण का आपल्याला पण प्रपंच आहेत, बिझनेस आहेत, धंदे आहेत, आपल्याला पण पोट आहे, सगळ्यांना हातपाय आहेत, सगळ्यांना पोट आहे. तर मेहनत आपली आपल्यालाच करायची. मला तुम्ही बोला ना, मी माझी चुकी एक सांगा आणि तुम्ही मला शिव्या द्या, मी तुमच्यासमोर असाच उभा राहील, आणि ते पण मान खालून उभा राहील. मी चुकीचं नाही तर मी नाही चुकत, आणि मला खोटं बोलायला नाही आवडत. मी जे ते खरं बोलणारा पोरगा आहे. आमच्यात पहिले पण मॅटर झालेला, तेव्हा पण मी सगळ्यांसमोर सॉरी बोललेलो आहे, सगळ्यांसमोर मी मान झुकवून बोललेलो आहे, कारण का मी खरं मान्य करणारा पोरगा आहे. एवढंच तुम्हाला मी बोलेन, मी जास्ती बोलणार नव्हतो काय, मला नाही बोलायचंय, कारण का खूप वाईट वाटतं जो तो आपलं. आणि मी एक्सप्लेनेशन का नको देऊ सांगा, माझी बाजू मी तुम्हाला का नको मांडू. आणि तुम्हाला एकच सांगतो काय, जर तुमचं प्रेम कमावणं, मी तर बॅकग्राऊंडला होतो, मी तुम्हाला कधीतरी माझ्या ब्लॉगिंग मध्ये दिसून, आणि मी हे पण सांगतो, मी ब्लॉगिंग चॅनल हे विचारून केलं होतं का बाबा मी ब्लॉग बनवू शकतो का, मी विचारून केलं होतं का बाबा ब्लॉग बनवू का. लाईव्ह स्ट्रीमिंग वर गॉसिप झाले ग्रुपमध्ये, मी बंद केलेलं. आता मी एकटा आहे, मला एकटाच राहायचंय. जे नडील, जे बर्बाद होईल युट्यूब चॅनल, तर माझ्या मस्तीमुळे होईल, चांगलं झालं तर माझ्या मस्तीमुळे होईल, माझ्याबरोबर 2-4 पोर आहेत त्यांच्याबरोबर होईल, त्यांनाही मला म्हणजे काय बोलू, आता जाऊ दे बाबा, प्रँक नाही हा लाईफचा पार्ट आहे, गॉडलाईक लाईफचा पार्ट आहे हा, प्रँक नाही. आम्ही कधी एवढ्या लांब नाही राहिलो कधी एकामेकातच ना, पण लोकांनी केलं. तुम्ही बघू शकता काल कोणी लाव्या केल्या, म्हणजे काय मध्ये बोलायचा संबंध पण नाही, आमच्यामध्ये तिसरा बोललाच नाही पाहिजे. माझा त्याचा विषय आहे ना, मी माझं बघित. कुछ लोगों से दूर रहना ही बेहतर है. चैतन्य पवार, आई शपथ. म्हणजे एवढं चढवाचढवी केली का मी दोस्त नाहीये. मी ती एक रील पण बघितली, मी दोस्त नाहीये, इथपर्यंत विषय झाला. काय पण कुठे चुकायला जाऊ यार.
आमच्या फॅमिलीतली लोक स्ट्रीम बिम बघते, माझी बहीण बघते, सगळे स्ट्रीम बघतात, त्यांनाही त्रास होतो, लोकांना त्रास होतो. अनवर मामाला आमच्या राग येतो, विचार करा. बाबा ओम, मी कधी कुठला प्रँक नाही करत, तुम्हाला समजेल दिसेल. मी काय बोललो तुम्हाला, माझं युट्यूब मी करण्यामागचं रिझन तुम्ही दिलेलं प्रेम, ज्याच्यामुळं मी वाल्याचा वाल्मिकी झालो. शपथ सांगतो गाईज, मी घाणेरड्या स्पेस मध्ये असलेला पोरगा आहे. माझ्या फेसिंगवरनं तुम्हाला समजेल का गुंड प्रवृत्तीचा पोरगा आहे. एक्सप्लेनेशन नाही देत, मी जे काय ते फ्रँक आणि खरं बोलणार आहे. मी केलेलं आहे. महिन्यातले 8 दिवस मी पोलीस स्टेशनला जायचो, लपडी असायची, भांडणं असायची. तुमच्या लोकांनी जे म्हणजे खोटं नाही सांगत गाईज, हे 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 गिफ्ट रस्त्यात भेटलं तर कुठनं खरेदी करून आणायचं गिफ्ट नाहीये. ही महाराजांची राजमुद्रा आहे. हे कुठनं आणू दादाला पटकन देण्यासाठी हे कमवलं ना गाईज. त्याच्यानंतर समजलं का हे दादागिरी हे आपला पेशा नाहीये. कारण ही लोक प्रेम करतात, काहीतरी तुझ्यात असेल म्हणून प्रेम करतात. मी तर मागणंच बोलायचो, तुम्ही माझ्या आवाजाला प्रेम केलेली लोक द्या, जे फॉलोअर्स झाले, माझे ब्लॉग आवडले, माझं कुकिंग चॅनल जे एका व्हिडिओमध्ये मॉनिटाइज होते. कुठला पोरगा मेहनतीनी काम, मतलब कौन सा लड़का मेहनत से काम नहीं करेगा, मुझे बताइए. सिंपल है ना. तुम्हाला किती पोरं स्ट्रगल करतात. आता एक पोरगा आहे, तुम्हाला त्याचं नाव सांगतो, मालवणी वायटी. कोकणातला पोरगा आहे, मालवणी वायटी. गाईज, मी आज कमीत कमी 6 महिने झाले बघतोय. तो पोरगा मला रोज स्ट्रीम करायच्या टायमाला टॅग करतो. प्रत्येक त्याच्या स्ट्रीम साठी तो मला टॅग करतो. मी कधीच त्याची स्ट्रीमची रिपोस्ट केला नाही. का? हे तुमचं प्रेम कमवायला मेहनत लागते आणि तो पोरगा करतोय. अपेक्षा नाही ठेवली का करण रिपोस्ट मारेल. मी कोण एवढा मेन नाहीये, तुम्ही लोकांनी मेन केलंय. मग 2-4 लोक प्रेम करतात, 2-4 हेटर असतात, मी मान्य करतो. पण ना वाईट कुठं वाटतं माहिती का, आपलीच माणसं आपल्याला बोलतात आणि ज्यांचा संबंध नाही ते येऊन मध्ये चढवणार आणि मग ते अजून पिसळी होणार. मग ते पिसळणार, मग त्याच्या 4 पट मी पिसळणार, असा विषय होतो. आणि ह्या लावालावी मुलं बफर झाली, सॉरी झाली. या लावालावीमुळे चांगले ग्रुप संपवला, चांगला बॉन्ड संपवला, चांगली दोस्ती संपवली. सगळे खुश आहेत आपल्या आपल्या जागे. मी माझा ग्रुप बनवलाय, माझा ग्रुप तो राहणार. आयरन वुल्फ हा माझा ग्रुप आहे. एक मिनिट काय, एकच मिनिट, डेव्हिलचं काम करायचं. हॅलो, बघ ना मला किती येतात, त्याला सांग ना मला. हा, जरा बघ ना मला थोडस काय वाटत असेल तर मला प्लीज सांग. एक मिनिट, मी तुला सचिन, मी तुला थोड्या वेळाने कॉल करतो. विषय असा आहे, थोड्या वेळाने कॉल करतो, मी स्ट्रीम चालू आहे. नाही भाई, बाल तुम्हाला वाटत असेल तर चेतन बितनचा विषय झाला असेल. चेतन आत्ता आलाय, त्याचा काही विषय नाहीये. मी टू बी फ्रँक सांगतो, तो भले काय बोलला असेल स्ट्रीमवर त्याच्या, तो पण खूप वाईट साईड बोलून झाला त्याचा, पण त्याचा या मॅटर मध्ये काही संबंध नाहीये. मी सांगू शकतो, त्याला फुकटमध्ये तोडला जातोय त्याचा. तो त्या दिवशी मी त्याला कालच्या स्ट्रीमवर त्याला कॉल माझाच आला होता का बाबा तुला मी काय केलेलं वगैरे वगैरे. त्याला खूप काय बोललो. तर त्याला मी एक गोष्ट बोलायला सांगितली, तो बोलला नाही, पण मी बोलणार कारण का मी शब्दाचा पक्का आहे. कारण खोटापणा आपल्यात नाहीये. आणि विषय असा झाला, त्याशी मी अनफॉलोची पण टाकली होती. अरे अनफॉलो गाईज, मी कधीच कोणाला अनफॉलो करत नाही बसत. मला अनफॉलो केलं आणि तुमच्या अनफॉलो लिस्ट मधना कोणीही कोणाला अनफॉलो स्वतःहून करून घेऊ शकतो, हे तर तुम्हाला माहिती असेल यार. तर ते केलं गेलं. तर मी ती स्टोरी टाकली, बाबा मला विचारू नका, मी ना पहिल्यापासून कोणाला अनफॉलो करत आलोय, मला ब्लॉक केलं गेलंय सगळीकडनं, सगळ्यांकडनं.
तर विषय तोच आहे. मग त्यांनी केल्यानंतर मी ऐकून घेणार? बाई आपल्याला पण सेल्फ रिस्पेक्ट. मी ही लढाई माझ्या इज्जतीसाठी किंवा कशासाठी नाही करत आहे. हे मी जे इगो तुम्ही बोला मला तर तुला इगो जाम आहे. गाईत चुकी नसेल तर तुम्ही कोणासमोर झुकू नका. सेल्फ रिस्पेक्ट ही सगळ्यात महत्वाची. पैसा तुम्ही कधीही कमवाल आणि सेल्फ रिस्पेक्ट हवा स्वतःची. डेव्हिल रेस हा पोरगा पण नाही दिसत तुम्हाला दिसतंय. त्याला खाली पडताना मी बघितलंय माझ्या डोळ्याने. डेव्हिलची माझी स्ट्रीमला लॅग होते ना, डोकं फिरतंय यार. काय एरर मारतोय हा गाइस. थोडा लॅग होईल. डेव्हिल रेस जो पोरगा आहे तो का गायब आहे? त्याला मी बघितलंय गायब होताना डोळ्यासमोर. मी सगळ्यात महत्वाचं, चाटेगिरी हा माझा पेशा नाहीये. मी चाटेगिरी करत बसत नाही. मला जर एखादा माणूस माझ्या मनातनं उतरला तो उतरला, हा माझा स्वभाव आहे. मी दोनच लोकांसमोर झुकीन. जर माझी चुकी नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे आई बाबा आणि देव. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणासमोरही झुकत नाही. कोणासमोरही नाही. माझ्या विदाऊट चुकीमध्ये माझे वडील जरी मला वरडले ना तरी मी बोलत नाही. बघ मानतो तर मनापासून मानतो. जगीराजी नाही जगीराजी, मी एक्सप्लेनेशन देतो. मी विषय कुठलेच घेत नाही. मी कोणाबद्दल काही बोलत नाही. मी माझी चुकी सांगतोय का मी परत कोणाला कोणी विचारू नका, कारण का मी परत कुठल्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिसणार नाहीये. टू बी फ्रँक सांगतो, मी नाही दिसणार आहे. असं समजून चाला का मी बुटकॅम्प मधनं पण बाहेर निघालेलो आहे. याचं पण मी अनाउन्समेंट करेन जेव्हा तो बंद होईल तेव्हा. मी बोलत होतो का जगीराजी? मला एक सांगा, मी कुठं प्रत्येकाची स्ट्रीम वेगवेगळ्याची ऐकतो. वेगळे जण वेगवेगळे आपले स्टेटमेंट देतात. आमच्या म्हणजे आम्हालाच नालीच ती करायची फक्त आमची आणि ऐकून घ्यायची का? जगीराजी मी पण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. मी ना ऐकून घे आणि त्या चेतनला नका तोडू. त्या चेतनची काही चुकी नाही. 1442 लोक बघतायत. जर तुमच्या भावाला तुम्ही खरं मानत असाल नसाल मला माहिती नाही, लाईक करा. मी लवकर बंद करून निघून जाणार आहे. थँक्यू सो मच प्रदीप कुर्लेकर आणि ईश्वर. ची कोकणातली शपथ, जीवाला जीव देणारी माणसं जी लांबची आहेत. त्यांनी मला एक गोष्ट दिली आहे गाईस. त्या गोष्टीमुळे मी एवढा थंड झालो ना. मी सकाळपासून आज 14 कप कॉफी पिलोय. माझं डोकं एवढं दुखतंय ना. मी सकाळपासून 14 कप मी पित पण नव्हतो कॉफी. दुधाची कॉफी आहे पण सांगतो मी 14 कप पिलेलो आहे. बघा गाईज, मी आता याच्या इथून पुढे मी एकटाच दिसणार तुम्हाला. खरंच सांगतो, जर तुम्हाला पसंत पडलं तर तुम्ही बघा. मला जे आपला विक्रांत सक्सेना पण नसेल आवडेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला नसेल आवडेल त्यालाही नका बघू, पण त्याला हेट नका देऊ. तो पण छोटासाच आहे. तो भले मोठा दिसत असेल तुम्हाला पण तो पण छोटा आहे. जितेकर आणि मी मॅच्युअर आहे या ग्रुपमध्ये. अभिज पण खूप छोटा पोरगा आहे. मालवणी पण खूप छोटा पोरगा आहे. प्लीज त्यांना कोणी प्लीज हेट नका देऊ. माझी हेट सहन करायची म्हणजे का माझ्यावर खोटे आरोप लागले जातात म्हणून मला त्रास होतो. मला तुम्ही शिव्या देऊ शकता, मला काही फरक नाही पडत, पण खोटे आरोप लागल्यावर त्रास होतो. बघ तो डेव्हिलचा डिसिजन असेल. डेव्हिलला यायचं का नाही यायचं का कसं. डेव्हिल माझा जीव आहे, होता आणि लाईफ टाईम राहणार. तो माझा भाव आहे. त्याच्या प्रत्येक पडत्या वेळेला मी उभा असणार त्याच्याबरोबर. आणि तो जिथे बोलवेल म्हणजे मी आता तुम्हाला बोलून आणि काढून नाही दाखवत. त्याला मी नाशिकला पण नेला होता. त्याला जो किडनी स्टोन झालेला त्याच्या औषधासाठी मी घेऊन गेलो होतो. भालेराव अभिषेक थँक्यू 40 रुपीज के लिए ब्रो. तुम्ही UPI वर केलंय पेमेंट.
म्हणजे गुगल पे तर आज लावलाच, म्हणजे मी ते चालू पण नाही केलं गाईज, मला माहिती पण नाही ते कुठे आहे. तो मोबाईल पण भेटत नाही मला. बाकी मी खोटा नाही, मला नाही आवडत आहे भांडणं. मला शपथ मी भांडणं करून थकलेला पोरगा आहे, मला भांडणं बिंडणं नाही आवडत. आणि त्या चेतनची खरंच चुकी नाहीये, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. बाकी लावा लाव्या फोन करतात हे काल मला समज, लावा लाव्या नाही बोलणार, त्यांना पण गेलं असेल ग्रुपमध्ये गेल्यावर गॉसिप होतात, त्या गॉसिपवरनं मग ते डिसिजन घेणार आणि मग ते इकडे तिकडे बोलत राहणार, मग ते मेन बनणार. जुने गेल्यावर नवीन तर ऍड होतातच ना गाईज. शाळेत तुम्ही जाता तेव्हा गावातले मित्र घेऊन शाळेत जाता? नाही जात ना. शाळेतले मित्र वेगळे होतात, कॉलेजचे मित्र त्याच्यापेक्षा वेगळे होतात. सिंपल आहे, रीत आहे दुनियाची. तुम्ही पण बदला. तुम्ही एखाद्या बिझनेस मध्ये आपटले तर तुम्ही तुमचे हातपाय मारणार. पंकज भावा, मी आई शपथ सांगतो तुम्हाला, माझ्या बालेराव अभिषेक थँक्यू सो मच. तुम्ही युपीआय का तोड टाकली आहे आणि माझ्या लाईफचा फर्स्ट हसण्यासाठी 180 रुपये थँक्यूसाठी थँक्यू पंकज. आणि नाही पंकज, मी तुला शपथ सांगतो गाईज, तुम्हाला उद्या खूप वेगळा करंट बघायला भेटणार ना. हा टॉपिक कधी काढणार, आई शपथ मी कधी रडलो नाही रे कोणासाठी. मला तर खूप दाबून ठेवलेल्या गोष्टी आहेत, मी कधी रडलो नाही. पण उद्यापासून मला जसं जमेल, तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही, जसं जमेल तसं कॉन्टेंट बनवणार. माझा मोटोब्लॉगसाठी माझा हा नवीन ग्रुप आहे आणि हाच राहणार. बस एवढं सांगायचं. ही पोरं भारी आहेत, म्हणजे नवीन आहेत. सक्सेना खूप जुना आहे आणि जिटेकरला मी कामापुरती नाही वापरत. जिटेकर माझा 5 ते 6 वर्षापासूनचा मित्र आहे. मित्र म्हणजे जीवात जीव आहे. तिकडच्या त्याच्या एरियात गेलो तर तो माणूस कधी उपाशी पाठवत नाही. झोपलेल्या, जेव्हा आम्हाला भूक लागायची रात्री जायचं उठायचं, झोपलेल्या कामगारांना उठवून जेवण खायला घालणारा म्हणजे जिटेकर. जीव आहे, होता, राहणार. सॉरी गाईस, मी ते सॉफ्टवेअर चालू इच्छाच नाही राहिली रे भाई. आज मी खूप टेन्शन मध्ये गाईस, खूप म्हणजे मी तुम्हाला काय सांगू. सॉरी गाईस, माझं सॉफ्टवेअर लॉग इन नाहीये, मी लॉग इन करतो. विषय झालेलं करतो नंतर. जे गुगल पे वगैरे करतात त्यांना थँक्यू सो मच, खूप जास्त प्रेम. काय झालं का, जगताप बाबा फक्त लावा एका माणसासमोर मेन बनण्यासाठी केल्या गेलेल्या लावा म्हणजेच चाटेगिरी, इनफॅक्ट चाटेगिरी. कोणाचं नाव नाही घेतलं काय, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं. मी मला पंकज भाई थैंक यू 179 तुमचा दूसरा सुपर चैट है पंकज भाई, पंकज जी. और मैं टेंशन लेने वाला बंदा नहीं हूँ, मुझे आपके सामने ये सच्चाई बताना जरूरी था कि मेरा क्या विषय है क्या नहीं है. इसके बाद मैं दिखूंगा नहीं दिखूंगा, मैं क्लियर कर दिया. इसके बाद कोई टॉपिक नहीं होगा. सिद्धार्थ गवळी, करण भाऊ लव यू. बस भाऊ, मला एवढंच पाहिजे होतं, मला तुमच्या समोर क्लिअर व्हायचं होतं. फेम डिगरचं बोलणार असाल, तुम्ही माझ्यावर प्रेम करता ते फेम असेल तर मी त्या फेमसाठी भिकारी आहे. हा माझं वाक्य. परत एकदा बोलतो, जर तुमचं प्रेम करणं हे माझ्यासाठी फेम डिगरपणा असेल तर मी तुमच्या फेमसाठी भिकारी आहे. बरं का, तुम्ही मला सुधरवलाय, त्यांनी पण मला सुधरवलेला, मी कधीच विसरणार नाही. रस्ता मला दाखवला आहे होता आणि मी तो कधीच विसरणार नाही, मरेसपर्यंत. फक्त हलका कान सोडून दिला ना. आमच्या घराण्यात पण खानदानात पण हलक्या कानवाले होते, म्हणून लवकर केलं. पटापट भांडणं करून आपापले वेगवेगळे झाले. जगीराबाद.
यस, फोकस ओनली कंटेंट। मैं जगीरा जी कल से प्रॉमिस करता हूँ सबको, और मैं पहले ही बोल के रखता हूँ, जो मुझे हेट कमेंट करेगा मैं कमेंट डायरेक्ट डिलीट कर दूंगा, मैं पढ़ूंगा भी नहीं उसको। नॉट को भी मैं अभी बता के रखता हूँ, इसका उसका किसका भी नाम स्पैम हुआ भाई डिलीट कर देना, जाके झगड़े ना हो जाए। जगीरा जी मैं आपको प्रॉमिस करता हूँ, मैं आज जेवढे 1200 1400 1500 जेवढी लोक बघतायत त्यांना सगळ्यांना प्रॉमिस करतो, उद्यापासून हा टॉपिक मी कधीच घेणार नाही भाई। कोणी कोणाला काय बोलायचं ते बोला, नाही बोलायचं तर नका बोलू, ज्याला बघायचं त्यांनी बघा, नाही बघायचं त्यांनी नका बघू। काल मला बोलल्यानंतर भरपूर लोकांनी अनसबस्क्राईब केलं, थँक्यू सो मच बाबा, ज्यांना माझ्याबद्दल हेट आहे ते गेले। आणि मी परत एकदा सांगितलं, काल लावा लाव्यांवरनं तो विषय परत तापत गेला, म्हणून मी आजची स्ट्रीम केली। मी BGMI खेळणार होतो, मी लवकरच GTA BTech करणार आहे चालू, आणि माझी एवढीच इच्छा आहे, तो डेव्हिल पण वेगळ्या टेन्शनमध्ये असतो गाईज, प्लीज त्यालाही सपोर्ट करा, कारण का तो पोरगाही खूप मेहनत करतोय पहिल्यापासून, तेवढंच करा। बाकी मला काही जास्ती बोलायचं नाहीये, मी तुम्हाला आता माझा बॅक कॅमेरा बंद करतो, आणि काय आहे ती वस्तू मला दिलेली आहे